इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे भारतामध्ये मोठे परिणाम, घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतींचा भडका. सोमवारी हॉटेल चालकांची महत्त्वाची बैठक, खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता. इराण विरुद्ध अमेरिका युद्धाचा फटका वाहन चालकांना देखील. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला. पेट्रोल पंपांवरती भल्या मोठ्या रांगा. अमेरिकेचा विनाअट समर्पणाचा प्रस्ताव इराणनं धुडकावला, तर शेजारील देशांवरती हल्ले न करण्याचा इराणच्या अध्यक्षांचा निर्णय. आखाताच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर रोहित पवार यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू. दिल्लीमध्ये घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट. दादांच्या अपघाताप्रकरणी संसदेमध्ये आवाज उठवण्याची मागणी. शरद पवारांपेक्षा पार्थ पवारच जास्त श्रीमंत. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रामधून माहिती समोर. पार्थ पवार यांच्या नावे 88,33,00,000ची संपत्ती. केदारनाथपासून कन्याकुमारीपर्यंत एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही. हरिद्वारमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठणकावलं, तर 2024 मध्ये पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये एनडीएचं सरकार सत्तेत येणार. अमित शहांचा निर्धार. पुण्यातील जुन्नरच्या माणिकडोहमधील 20 बिबट्यांचं गुजरातच्या वनतारा केंद्रामध्ये स्थलांतर. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती वनविभागाचं पाऊल. आणि T20 विश्वचषकाची उद्या अहमदाबादमध्ये मेगा फायनल. सूर्यकुमारची टीम इंडिया सँटनरच्या किवी टीमला भिडणार, तर अहमदाबादमधल्या वास्तव्याचं हॉटेल टीम इंडियानं बदललं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.